अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा कृपा तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिका वरदर्शो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भवसंतन की जय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ले प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार नवीनाभ उभारली श्रवणाचे मी से वैसावे वोनी साम्राज्य बुवानी सुखी नांदे सामान्य ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरे ओवे अनुभवावी ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 22 जून आहे की नाही? 22 जून आहे का नाही? 23 जून आहे. आणि आज आहे ना आंतरराष्ट्रीय विधवा दिन आहे. इंटरनॅशनल विडो डे. म्हणजे त्यांचा आत्मसन्मान करण्यासाठी बऱ्याचशा कायदे पास झाले. आणि भारतामध्ये 1994 साली महिलांना विशेष अधिकार देण्यात आले. 30% आरक्षण देण्यात आले. नंतर आता वाढवलं आहे 33%. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी 2002 साली धीरूभाई अंबानी यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृती दिन आहे. आता श्लोक बघा, 40वा श्लोक आहे आज. तो मी म्हणतो माझ्या आपण म्हणायचं. 40 हां हां मिळाला 40 क्रमांकाचा श्लोक. हां. इंद्रियानी मनोबुद्धीर इंद्रियाने मनोबुद्धीर रस्याधिष्ठानमुच्यते रस्याधिष्ठानमुच्यते एतैरविमोहतेष एतैरविमोहतेष ज्ञानमावृत्य देहिनां ज्ञानमावृत्त देहिनां. तर असा हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला असं म्हणतात की इंद्रियानी मनोबुद्धीर, म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी
रस्याधिष्ठान मुच्यते. हे ठिकाणं आहेत कशाची? काम आणि क्रोधाची. काम पुढे राहतो, एक तर इंद्रियामध्ये राहतो, एक तर मनामध्ये राहतो, नाही तर एक तर बुद्धीमध्ये राहतो. म्हणजे आश्रयस्थान आपण म्हणतो. आणि यांच्याद्वारे काय होतं? एतै रवी मोहस्तेश. म्हणजे याच्याद्वारे काय होतं? ज्ञान ब्रह्मिष्ठ होतं. हे तीन गोष्टी असल्यानंतर, या तिनामध्ये या काम क्रोध असल्यामुळे खरं जे ज्ञान आहे ते ब्रह्मिष्ठ होऊन जातं. आणि जीवात्म्याच्या ठिकाणी ज्ञान झाकलं जातं याच्यामुळे. ज्ञानमावृत्य देही नाम. म्हणजे पूर्ण ते ज्ञान काय झालं? झाकलं जातं. बघा, क्रोध अनावर झाला तर मनुष्य काही करतो. बुद्धी आहे ना, बुद्धी ठिकाणावर राहत नाही. मग रागाच्या भरात माणूस काही करून देतो, नंतर त्याला पश्चाताप होतो. आमच्या इथे कल्याणमध्ये गणपत गायकवाड म्हणून आमदार होते. त्यांनी रागाच्या भरात काय गोळ्या घालल्या. ते त्यांचा दुश्मन होता, ते त्यांचेच नातेवाईक होता. पण बघा, माणसाचं जे आयुष्य बलवंतर असेल समोर, तुम्ही इथं आणि हे असेच गोळ्या घालल्या. परंतु ते थोडं साठवून घ्या बाबू, म्हणजे हां, पण तो वाचला. पण हा गेला ना जेलमध्ये. हां. आणि मग बी जे पीचा तो आमदार होता. मग त्याने त्याच्या बायकोला तिकीट दिली, त्याला नाही दिलं. नाही, मला हे म्हणजे उदाहरण सांगतो. म्हणजे माणसाचा राग असतो क्षणात. माणूस काय, आता बघा, एवढा मोठा माणूस आहे, काही माणूस करू शकतो एकदा रागाच्या भरात. म्हणून राग असेल ना, तर आमचे गुरुजी म्हणायचे एक म्हणजे 1 ते 10 अंक मला. हां. आणि राग आपण काय करायचं? कंट्रोल करायचं. ज्याला हे जमलं तो यशस्वी जीवन करू शकतो. राग आल्याशिवाय पण काम होत नाही ना. तुम्ही नुसतं प्रेमाने गोंधळलं तरी लोक काम करतात का? ते नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला होता एका पत्रकाराने, मग तुम्ही काम म्हणजे तुम्हाला लोक घाबरतात म्हणजे त्यांचे तिकडचे काम करणारे खालची मंडळी. ते म्हणे, मी नाही त्यांना काय घाबर. आता माझी इमेजच तशी आहे. ते त्यांना माहिती आहे मी काम, म्हणजे मला काम पाहिजे, तुमचा दरारा पाहिजे. परंतु कसं होतं माहिती आहे का? हितासाठी असेल ते चांगलं आहे, पण अहितासाठी आहे त्याने स्वतःचंही कल्याण नाही, दुसऱ्याचंही कल्याण नाही. तो क्रोध काय कामाचा? काल आपण विषय बघितला, कामाग्नी. कामाचं असं आहे, काम जर का यशस्वी झाला तर लोभ वाढतो, आणि अयशस्वी झाला तर क्रोध वाढतो. बरं ठीक आहे, लोभामध्ये थोडा फायदा तरी आहे. लाभ होतो. ते म्हणतात ना, लाभावर एक मात्रा काय? लोभ. म्हणजे लाभ डोक्यावर चढला की लोभ होतो. आणि लोभासुद्धा माणूस काय नाही, जे करायचं ना ते करतो. तो थांबतच नाही लोभामध्ये. लोभ त्याला थांबूच देत नाही. त्याच्यानंतर काम झालं आहे, लोभ, क्रोधामध्ये पण आपण बघितलं आहे. तर हे सगळे कुठं राहतात? इंद्रियामध्ये राहतात. इंद्रिय जी आहेत आपली माणसांची, त्यांना नेहमी हवं असं वाटतं. चांगलं खायला वाटतं, चांगलं खायला पाहिजे आपल्याला, चांगलं प्यायला पाहिजे, चांगलं मनोरंजन पाहिजे. मग ते काय पण करायला लावतं. मग आपली कॅपॅसिटी नसली ते आपण एक मराठीमध्ये म्हणे बघा, ऋण करून सण नाही करायचा आहे ना, ऋण काढून सण करायचा नाही. ऋण
हां हां म्हणजे म्हणजे व्याजाने पैसे घेऊन सहन करायची गरज नाही. हां पण मग ते इंद्रिय करायला होतं ना. बघा माणसाच्या शेजारची प्रगती झाली ना का याच्या पोटात दुखतं. एक मनुष्य डॉक्टरकडे गेला आणि तो म्हणायला लागला, डॉक्टर म्हणणे काय झालं, म्हणे माझ्या पोटात दुखतं. म्हणे काय झालं, काय खाल्लं पिल्लं होतं का. तो म्हणे काय नाही, म्हणे शेजारच्याने गाडी घेतली. आता शेजारच्याने गाडी घेतल्यानंतर आता डॉक्टर काय करणार सांगा. याच्यावर कुठलं औषध आहे सांगा. याच्यावर औषधच नाही. असे काम क्रोध येणं बलवंतर आहेत. त्याच्यानंतर ते काय करतात, मनाच्या ठिकाणी पण असतात आणि ते मनाला एक तर प्रेम करायला लावतात, नाही तर एक तर द्वेष करायला लावतात. हे राग द्वेष आपला झालेला आहे मागचं. मग आपण समाजामध्ये असंच आहे, कोणाच तरी आपल्याला राग येतो आणि कोणाच तरी आपण द्वेष करतो. म्हणजे कोणाच तरी प्रेम करतो आणि कोणाच तरी द्वेष करतो. आणि समजा एखाद्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, समजा तुम्ही राजकारण बघितलं किंवा काही बघा, आता एखादा नेता असतो तर आपल्याला नाही आवडत, पण ते त्याच्या कार्यकर्त्याला आवडतं ना. तो त्याला तुम्ही बोलून बघा, लगेच लगेच तुमच्या तोंडावर शाई फेकली जाईल. हा असं आहे. म्हणजे हे सगळं कशावरून होतं आहे, अज्ञानावरून होतं. म्हणजे ज्ञान काय करतं, त्याला ती बुद्धी चांगली बुद्धीच देत नाही. ते काम क्रोध म्हणजे ज्ञानचं चांगली बुद्धी देणारच आहे, पण हे ते करू देत नाही त्याला. आणि मग अशा परिस्थितीत काय होतं, मन पण भरकटतं. मग राहिली बुद्धी. बुद्धीचा आश्रय का म्हणजे हे काम क्रोधाने घेतला तर काय होतं माहिती आहे का, बुद्धी पण नको नको विचार करते. बघा सात्विकपणा जरी असेल ना तरी तो पण त्रासदायक आहे. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं आहे, गुणातीत व्हायचं आहे आपल्याला. हे 3 गुण आहेत ना, याच्या पलीकडे जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सात्विक गुण कसा काय हानिकारक आहे. आहे हानिकारक. कसं आहे माहिती आहे का, मग आपल्याला ना वेगवेगळे ग्रंथ वाचायला म्हणजे हे करतो, आपण वाचतो. आता एका ग्रंथात एक सांगितलेलं असतं, दुसऱ्या ग्रंथात दुसरं सांगितलेलं असतं. मग हा निरनिराळा अभ्यास करतो आणि शेवटी कुठलीच डिसिजन घेत नाही. तो म्हणतो अरे इथं ते असं सांगितलं, इथं ते असं सांगितलं. म्हणून जास्त वाचायचं पण नाही. कारण आयुष्य काय एवढं मोठं नाही आहे, आयुष्य थोडं आहे. बस एवढे 700 श्लोकाची गीता जरी आपण बघितली आपल्या आयुष्यामध्ये तरी पूर्ण आहे. याच्यामध्ये सगळं आहे, सगळा सार आहे याच्यामध्ये जीवनाचा. मग आपण बुद्धी भरकवटायची नाही आपण, आहे की नाही. हां आता याच्यामध्ये एक दृष्टांत तुम्हाला सांगतो आणि आपण पुढचे खाली 2च ओळ आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये गोंदवलेकर महाराजांनी एक दृष्टांत सांगितला होता. ते म्हणे एका माणसाने काय केलं माहिती का, गाडी घेतली, म्हणजे नवीन गाडी घेतली पण त्याला येत नव्हती. त्याने ड्रायव्हर ठेवला. आता श्रीमंतच होतो तो. मग काय करायचा, तो गाडी गोंदवलेकर महाराज म्हणे तो ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या शेजारी तो बसायचा. पण तो शांत नाही बसायचा. तो काय करायचा ड्रायव्हरला, हे सरळ नाही, हे डावीकडे जा, डावीकडे घे, उजवीकडे घे, स्लो चालव, फास्ट चालव, असं सूचना द्यायचं. तर तो ड्रायव्हर व्हायचा काय, ड्रायव्हर म्हणे गाडीत तुम्ही चालवता का मी मला माहिती आहे ना तुम्हाला पुढं जायचं आहे, फक्त सांगा फक्त, त्या ठिकाणी मी तुम्हाला बरोबर पोचवतो. हे असेच आहेत. आपल्याकडे बुद्धी आहे, मन आहे, इंद्रिय आहेत, पण हे काम क्रोध बरोबर ना ठिकाणी पोचवत. हे मनाला डिस्टर्ब करतात. आज पिक्चर चांगला लागलेला आहे. जेव्हा आम्ही कॉलेजच्या जीवनात सांगतो म्हणजे ते कसं असतं तेव्हा तसं असतं.
मी साधारणतः मी 12वीला होतो 82 साली. आम्ही 3 मित्र होतो आणि ठाण्याला आहे ना एकूण 8 थिएटर होते पिक्चरचे. आणि शुक्रवारी बदलतो बघा पिक्चर. एखादा चांगला चालला तर चालतो तो, पण 8 दिवसांनी बदलतात पिक्चर. बदलला का आम्ही पिक्चर बघायचो. आणि त्याच्यानंतर एवढे आम्ही पिक्चर बघितले. त्यावेळेला किती 75 पैसे, 1 रुपया, 1.5 रुपया तिकीट होता. ते असे 4 आणे जमले चालले पिक्चरला. आणि एवढे पिक्चर बघितले ते डोअर किपरची आमची मैत्री झाली. मग त्याला आम्ही तिकीटच नाही काढायचो, त्याला मग 8 आणे द्यायचं. आणि मग अर्धेच बघायचं पिक्चर. आणि छोटे 5 मिनिटाचा जो कलाकार असेल ना त्याची सुद्धा नाव पाठ असायचं. एवढा चित्रपटाचा अभ्यास. पण चांगलं नाही ना केलं त्यावेळेला. चांगला अभ्यास झाला केला असता त्यावेळेला तर आज आपण म्हणजे बघा माणसाचा कुठेतरी मार खातो माणूस. आणि ही इंद्रिय आपल्याला चांगलं करू देत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आता ज्ञानोबा राय काय म्हणतात, 266 क्रमांकाची ओवी आहे. तैसे उपाय किजती जे जे ते यासची होती विरजे मनोनिया हटिया ते जिनी जे येचे जगी. आता इथे ज्ञानोबा राय का म्हणतात, विरजेचा अर्थ होतो साह्य. यांना जे जे उपाय आपण करतो काम क्रोधासाठी ते त्याला साह्य होतात, आपल्याला साह्यच होत नाहीत. तेव्हा हे काय करतात कामक्रोध लोक, हे हटिया म्हणजे हटयोगी. हे हटयोगींना जिंकतात. हटयोगी म्हणजे ते शरीर शुद्ध करतात, प्राणायाम करतात, रामदेव बाबासारखे. यांना ते जिंकतात काम क्रोध लोक. तर याच्यामध्ये थोडं हटयोगाबद्दल मी थोडं लिहून आणले ते तुम्हाला सांगतो. हटयोग म्हणजे काय माहिती आहे का, हटयोगाचा वापर करून मन आणि शरीरावर नियंत्रण आणलं जातं. शरीराची पण शुद्धी होते, मनाची सुद्धा शुद्धी होते हटयोगाद्वारे. त्या हटयोगामध्ये कसं माहिती आहे का, ह आणि ट 2 शब्द आहेत. ह म्हणजे सूर्य आणि ट म्हणजे चंद्र. ह म्हणजे काय माहिती आहे का, त्याला पिंगला नाडी म्हणतात. नाड्या 2 आहेत आपल्या शरीरामध्ये. एक पिंगला नाडी आहे आणि दुसरी आहे इडा नाडी. हां, इडा पिंगला म्हणतो आपण. याचा 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठं विस्तृत वर्णन केलेलं आहे. जेव्हा होईल तेव्हा आपण बघू. आता आपला 3रा अध्याय होईल आता, तर हळूहळू आपण बघू ते. म्हणजे इडा आणि पिंगळा ह्या नाडीचं काय नियंत्रण करतात आणि याच्यामध्ये शरीरामध्ये ऊर्जा तयार करतात. आणि का होतं माहिती आहे का, त्यांचा उद्देश काय माहिती आहे का, शरीर शुद्ध करतात आणि शारीरिक स्थिरता आणि शुद्धीशिवाय मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती नाही होत. आपली आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती का होत नाही, का आपलं शरीर शुद्ध नाही. आणि शरीर शुद्ध करण्यासाठी हठयोग करावा. आणि हठयोगामध्ये मन आणि शरीर याचं हठयोग काय करतो, दुवा म्हणून काम करतो. अशा प्रकारचा तो हठयोग आहे. आता मी फक्त ऐकलेलं आहे, की आपल्याला काय त्याचा अनुभव नाही. पुढे बघा आता 267 क्रमांकाची उभी. ऐसी आसी साकडा बोला एक उपाय आहे भला, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ. ते इथे ज्ञानोबा राय म्हणतात, म्हणजे भगवान कृष्ण म्हणतायत की अर्जुना, हे काम क्रोध एकदम अवघड आहे.
परंतु जगामध्ये असा प्रश्न नाही की त्याला उत्तर नाही. अवघड आहेत, परंतु ते पण तुम्ही जिंकू शकता. त्याचं उत्तर तुला पुढच्या श्लोकामध्ये सांगतो. असं भगवंत कोणाला म्हणत आहे? अर्जुनाला म्हणतात. म्हणजे पुढचा जो श्लोक आहे ते काय करायला लागेल आपल्याला? बघा, आपल्याला तर संगतच आहे, इंद्रियाची आहे, मनाची आहे, बुद्धीची आहे. त्यांनाच आपल्याला त्याग नाही करता येणार. परंतु त्यांच्यावर असं काय करावं लागेल की काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर याच्यावर आपण आवर घालू शकतो. हे भगवंत पुढच्या श्लोकात म्हटले की काय करायचं तुला उपाय सांगतो. बघा, ते जर का हठयोगांना नाही दाद देत तर तुम्ही आम्ही काय की झाडकी पत्ती आहे की नाही. कुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती